श्री शिवलीलामृत 11वा अध्याय रुद्राध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी पारायण. सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवांचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती जे रुद्रधारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. विषय माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणवोनी. त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतदश माळा सर्वदा असावी गळा. एकमुखी आगळा पूजितो भाग्य विशेष. पंचमुख षडमुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजा दयाब्द भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी. पूर्वदत्त ऐसी लाधिजे काविनी. सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविची. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाहिजे. शोधा सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तोस भद्रसेन आणि प्रधान. बहुता करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजातांचे. राजपुत्र नाव सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवत्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुरागचिती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करिता रुद्राक्ष धारण. भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत. श्रवण करती शिवलीलामृत बोलिती शिवनामावळी. सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यास का नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती. मागुनी वस्त्रे भूषणे लेवविती. ते सर्वेची ब्राह्मणासी अर्पिती. घेती मागुनी शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परी तेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता. तोच उगवला सुकृत मित्र. घरासी आला पराशर. सर्वे वेष्टित ऋषींचे वार. अपार सूर्य तेजस्वी. तो कृष्णाद्वैपायनाचा जनिता. त्रिकाळी ज्ञानी प्रतिसृष्टी करता. तो वसिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पैतृक वारे समग्र जाळिले सत्र करुनिया. जन्मे जये सर्प सत्र केले. ते आस्तिके मध्येच राहिवले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले. मग वांचिले रावणादिक. विरंचिस दटावून क्षण मात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. दैवी पितृक वारे पराशरे. वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा. तरी विस्तार होई ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलितो आता. कळते पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जाणोनी. राव प्रधान समोरे धावती. साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्त्रा वस्त्रे विभूषणे देऊन. राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार सूत रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अणुमात्र भाषण न करती कुणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अणुमात्र. गजवाजियानी समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हास गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी. जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कुठे शोधता. यावरी बोले शक्तिशूत म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो.
पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदात नायमतीयाचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझे निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करती. जैसे उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरे सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विरोचित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुसव. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर तिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. तिच्या नृत्याचे कौशल्य दाखवून सकळ नृप डोलीती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता नेमिला तो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवती नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके. आपुली जे का नृत्यांगर तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही दोघे ऐकती दोघे जण. सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यास सोडोनी नृत्य करवी कौतुक करोनी त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवस तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचेच चित्त सत्वा पहावयासी सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते ददा. पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बचवले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कणकण त्याचे दाखिले. देखता झाली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मली जाण मानसिक कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होवोनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिण 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी हे मानले सेवेची त्याने दिव्य लिंग काढले सूर्यप्रभेहून आगळे तेच वर्णिले न जाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंगणे टाकावी ओवळणी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतनते. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीन अवश्य म्हणले ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जने धावे चाहून चहू कडोन एकची हाक झाली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुक्कुट मर्कट दिदले सोडून गेले पळोन वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावर पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बुडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आज दुसरा दिन मी आपुली देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग तो भक्तजन भवभंग उडी घेतली सवेग ओम नमः शिवाय म्हणोनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोशा समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपदी सहित करी गृहदान. महानंदेचे स्नान करून अंगी भस्मी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतले शिवध्यान.
हर हर शिव म्हणून उडी निशंक घेतली. सूर्यबिंबे निगे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मोवळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, त्रिनय नेत्री विश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खंकावधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसल्यासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरवती. वरचेवर कंदुक झेलित, तेही 10 भुजा परसोनी. अकस्मात महानंदेस झेलून धरित, हृदय कमळी परमात्मना. म्हणे, झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. मी म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा, विमानी बैसत. दिव्य रूप पावोन त्वरित, नगरा समवेत चालले. पावली सकळ शिवपदी, ते नाही अवधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहून कोटी गुणे. तेथे सुरत तरुंचे वने अपार, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागरे, भक्त कारणे निर्मिली. तेथे ओसणता बोलती शिवदास, ते प्राप्त होय तयास. शिवपदा सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर संगे भद्रसेनास. म्हणे हे दोघे कुमार निशेष, मुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्ये करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निदोष, 32 लक्षणी डोळेस. शिवभजनी लावविसी बहुतास, उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतके ऐकून मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलती पुढे, हे राज्य किती वर्षे करीती? आयुष्य प्रमाण किती? यथार्थ गुरुवय बहुस करिता नवस. एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस. प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे, मी सत्य बोलेन देख, परी तुम्हास ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीत दुःखर्णवी पडले पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हाला वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे, सत्य वचन बोलावला न करावा अवमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडला. अमात्य सहित या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशी. करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायाशी पराशर, सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूते नवती समग्र, शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जांगर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्व, तेथोनी झाले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करोनिया. सश्वांते निर्मिला पीतसन, रजांचे सृष्टी करता द्रुहिण. तमांचे रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले. चाहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहून आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांचे दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाये रुद्र पासोनी, भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहून अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचेनी दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिर्वार्चन, त्याहून थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यम किंकर, रीते हिंडो लागले.
मग यमे विधी लागून पुसोन भक्तिकृत्या निर्मिली दारुण. तिथे कुर्तकवादी भेदी लक्षून त्याचे हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेणे ते जावोनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी ते पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यास, कुंभपाकी घालावे त्यास. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निधारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धरी, मृत्यू दूर होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षाचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंजून, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, क्षोणीपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण, सद्गत होऊन बोलत. सकल ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय लोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणि त्यासी ते बोलवून. आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावन, त्याची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले. परादरा परधन, ज्यास वमन होऊन नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापनुग्रह समर्थ, सामर्थ्य चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपीत करून. सहस्त्र घाट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्र पल्लव घालून. रुद्रदोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संज्ञा झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडाश. मृत्युसमयी येता धरणीस, बाळ मूर्छित पडिला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळपुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगासारखे. तो मज घेऊनी जात असतात, चौघे पुरुष धावून आले तांत्वता. पंचवदन दशभुजा त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते जैसे गभस्ती दिंगत तम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळपुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळा. शिवनाम गर्जत तेये वळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वादते गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानन धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षडस अन्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एक सरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकली मात. धनधार झाला बहुत, म्हणोनी सांडिती ठायी ठायी. ब्राह्मण देती मंत्रादक्ष, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंध वनी, की काशी क्षेत्रावरी. स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंग आर्जीचे. की निर्दैवास सापडे चिंतामणी. क्षुधितापुडी शिराब्दी ये धावुनी. तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपाती. कयाधू हृदयरत्न, हे शिष्य त्याचे त्रिभुवनी जाण. वंद्य जे का सर्वाते, तो चतुषणी कळा प्रवीण निर्मळ. ज्यासी चतुर्दश विद्या करलता मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की.
हे कमल भावंड मोडोनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शुक्रादिता तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी उभे ठोकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावोनी धरती चरण ब्रह्मानंदे उचळबळले दिव्य सुमनी षोडोपचार पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अति द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता चार शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू गेला बांधून तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुता ऐका तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेनानंदन त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आणीस होतासी मग चित्रगुप्ता कैसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गणांतर थोर होते ते महत्पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतात कर जोडून स्तवन करीत हे अर्पणार्धव हिमनगर जात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घालती लोळणी आणिक सहस्त्र रुद्रे करुनी महोत्सव करतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थेत तरिती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अर्थधान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शत पद्मधन ठेवून तोषविला गुरु संपूर्ण ऋषीसह जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता एवढे घडे पुण्य केले असेल भक्षण सुरपान ब्रह्महत्या एव महापाप पर्वता तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवक राज्य तारका लागून देता झाला तो काळी मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठवास बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वे अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान की हा कल्पद्रमून संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधी सर्वथाही यथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवोन वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वदा त्यासी संभाषण करीती महापातक जाणीती ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्या जावे जीव भावे जेवी सुशीळ हिंसक गृह तो प्रत्यन्न भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे जन घडे त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाच मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड पारिसोत सज्जन अखंड एकादशाय गोड हा श्री सांब सदाशिव शिवार्पणमस्तु शंभू भवतु।